रामबाण दुर्गा सप्तशती पाठ मार्गातले विघ्न दूर होतात। मार्कंडेय ऋषी आणि त्यांचे शिष्य भागुरी यांचा संवाद 4 पक्षांनी जैमिनी ऋषींना सांगितला। मार्कंडेय पुराणात पहिल्या अध्यायात हाच भाग देवी महात्म्य म्हणून वर्णन केला आहे। दुर्गा सप्तशती ग्रंथात देवीचे हे महात्म्य, पराक्रम आणि ईश्वरीय स्वरूप यांचे वर्णन करण्यात आलेले आहे। दुर्गा सप्तशती पाठाने मार्गातले विघ्न दूर होतात। दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत। त्यात एकूण 700 श्लोक आहेत। हे 700 श्लोक 3 भागात विभागलेले आहेत। दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे। दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र, स्तोत्र आणि साधना पद्धती सांगितल्या आहेत। परंतु सर्वात मान्यता प्राप्त आणि अचूक स्तोत्र म्हणजे दुर्गा सप्तशती। मार्कंडेय ऋषींनी त्याची रचना केली होती। यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे। नियम जाणून घेतल्याशिवाय दुर्गा सप्तशती वाचू नये असे सांगितले जाते। दुर्गा सप्तशती पाठाच्या श्लोकांचा नक्कीच परिणाम होतो। वास्तविक सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे एक अद्भुत शास्त्र आहे। दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते। सप्तशतीचा पाठ कधीही करू शकता, परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे चांगले आहे। देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा। त्यांना लाल फुले अर्पण करा। यानंतर नियमितपणे सप्तशती पाठ करा। जेवढे दिवस सप्तशती पाठ कराल तेवढे दिवस सात्विकता ठेवा। शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे। कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही। पूजेपूर्वी संकल्प घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही। संकल्प कसा करावा बाबत व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे। तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा, योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा। गुरूंचे मार्गदर्शन घ्या। प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात, परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल। तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा।